मन मंदिरा गजर भक्तीचा. मग मुलं शिकली, मुलं मोठी झाली, पुन्हा असं वाटतं सून चांगली मिळावी. मग सून चांगली मिळाली, एखादं नातवंड चांगलं व्हावं. म्हणजे ही इथे बसलेल्या जवळजवळ सर्व मंडळींची विचार करण्याची आणि जीवन जगण्याची पद्धत आहे. मी असू दे, तुम्ही असू दे, आपण सगळ्या या ओळीमध्येच उभे आहोत. त्याच्यामध्ये काही कुणी मागे पुढे असू शकत नाही, पद्धतच आहे अशी. पण असं कोणी विचार केला की मी कोण आहे? माणसाला विचारला तरी समजत नाही मी कोण आहे. मग सांगेल मी ब्राह्मण का मी क्षत्रिय का मी वैश्य. आता कांबळ्या आडनाव दोन्ही ठिकाणी आहे. एक नगरमध्ये कांबळे आहे, तो शिंपी समाजाचा आहे. माझं बोलणं कळलं का? हो. आता इथले मूळ जे ट्रस्टी ज्यांनी हे उदयाला आणलं त्यांचं आडनाव गोडसे. तेव्हा आमकं का आमकं वगैरे 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 हे काही लक्षात येत नाही. अरे या असा तेव्हा केवळ आडनाव कळलं फक्त एवढ्या पुरतंच असतं. आडनाव का विचारतात? म्हणजे अंदाज यावा तुम्ही कोणत्या समाजाचे, याच्याकरताच आडनाव येतं. ही आडनावच आड येतात म्हणून प्रगती होत नाही. आता खोत आडनाव मुस्लिम समाजामध्ये आहे, मराठी समाजामध्ये सुद्धा आहे. देशमुख आडनाव त्यांच्यात आहे, आपल्यात आहे, कुणात नाही. ब्राह्मणात आहे, मराठ्यात आहे, सगळ्यात आहे. पण मग विचारलं जातो कोण तुम्ही, नाही का? कोहम, कोण आहेस तू? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हे कोणीतरी तुझ्या कानात भरवलं आणि मग तू म्हणू लागलास. हे कळण्यापूर्वी कोण होतास? म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं कोण? आम्हा असे जे आम्ही पण ते गुरुराये दाविली खूण. आम्हाला जे आम्ही पण आहे ते आमच्या गुरुरायाने खूण दाखवली. कोण आहात? निजात्मरूप हा. आणि हे निजात्मरूप हा हे तोंडाने म्हणले नाहीत, कृतीतून उतरलं. म्हणून प्राकृत वाङ्मय जन्माला आलं. नाहीतर ते वाङ्मयाचा पाझर खेड्यापाड्यापर्यंत येऊ शकला नसता. पण शेवटी असं आहे ना दादा, की ज्याच्या हृदयात पाझर असतो त्याला समाजाबद्दल पाझर फुटतो आणि त्या प्रेमाचा पाझर खेड्यापाड्यामध्ये झोपडीमध्ये सुद्धा जाऊन पुसतो. म्हणून ज्ञानेश्वरी चांगल्या माणसांच्या घरी सुद्धा आहे, श्रीमंताच्याही घरी आहे आणि एखाद्या झोपडीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी तुम्हाला पाहायला मिळेल. तो ज्ञानेश्वरी अत्यंत जपून पैसे साठवून घेतलेली असते, पोथी गुंडाळून ठेवतो. मला एकदा जाण्याचा वेळ आली, जास्ती डिटेल सांगत नाही. मग मला असं माणसं वाटतं महाराज काहीतरी सांगतात जास्ती आपलंच. योगायोगाने त्या झोपडीमध्ये गेलो. तिथे रस्त्याला गाडी थांबली, मला जरा जायचं होतं. गाडी थांबल्यावर तो एक मनुष्य झोपडीतून धावत आला. अरे म्हणे तुम्ही बाबा महाराज का? म्हटलं हो. तू कसं ओळखलंस? म्हटलं कॅसेट आहे आणि मी वारकरी आहे. येतं का माझ्या झोपडीत? म्हटलं वारकऱ्याच्या नाही जायचं तर कोणाच्या जायचं? आणि बघितलं तर ज्ञानेश्वरी आहे. मी म्हटलं बाबा जगात तुझ्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाही रे. म्हणून ओवी मागची माहिती आहे का? ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभव अमृत. स्वतःच्या तोंडाने सांगतायत. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे
अनुभव अमृत. परमज्ञानाचा अनुभव ज्याचा आहे त्याच्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाही. परिसरामध्ये राजा श्रीमंत असतो, पण तो राजा संतापुढे नतमस्तक होतो. श्रीमंत कोण? नाही का? विष्णूने भृगूची लाथ आपल्या हृदयावर ठेवली. अद्यापि पाऊलाची मुद्रा आम्ही हृदय वायगा सुभद्रा. जी आपुल्या दैव समुद्रा, माझं दैव म्हणून ती जतन केली. संतांचे चरण. कोण श्रीमंत? देव आहे, पण आहेपणाची खूण ज्यांच्या शब्दातून प्रगट होते ते खरे श्रीमंत आहेत. देव आपल्यात असून सुद्धा त्याला स्वतःला आपल्याला दाखवता येत नाही. आपल्याला काय म्हटलं मी? त्याला स्वतःला आपल्याला दाखवता येत नाही. ते खूण प्रगट होण्याकरता सत्पुरुष भेटावे लागतात. म्हणून या महाराष्ट्रामध्ये सर्वांना ते ज्ञान वाटणारे ज्ञानोबाराया. आणि म्हणून मराठीमध्ये म्हणून माणसं म्हणतात अधिकार जसा असेल तसा उपदेश करावा. म्हणून पहिला शब्द मी वापरला की आमच्यात अधिकार नाही, पण तुम्ही अधिकार द्या. आमच्यात अत्तर घेण्याची क्षमता नाही. तुमच्या खिशात बाटली आहे ना, लावा ना, लावा ना, उडवा ना फवारा. काय मग जो वास तुम्हाला तुमच्या अंगाला आहे तो आमच्या येईल. नवे पुढे सांगू का? जो वास तुमच्यात आहे तोच वास आमच्यात आहे हे संतांच्या सहवासाने कळेल. काय सांगितलं मी? नीट लक्षात घ्या. म्हणून संत संगती देई चरण सेवा. दोन अभंग आहेत. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि दुसरा आहे वैष्णवा संगती सुख वाटे देवा. बरं का? पण वैष्णव शब्दाचा अर्थ असा करायची गरज नाही आहे की उभा गंध लावतो तो वैष्णव, आडवा लावतो तो शैव. याच्यात काही तथ्य नाही. मी टीकाबिका करतो किंवा टिप्पणी करतो, मला ती सवय नाही. आहे ते सांगायचं. आता तत्त्वज्ञान सांगताना कुठे मतभेद होत असतील तो ज्याच्या त्याचा मताचा प्रश्न आहे. आमच्यात कोणाबद्दल भेदही नाही, कोणाबद्दल मतही नाही. ज्ञानोबारायाबद्दल जे मत आहे ते कोणी खोडून काढू शकत नाही. संपलं, खलास. ही आमची आई आहे, त्याच्याबद्दल तुमचे मत घ्यायची गरज काय? नाही, आमच्या आईने आम्हाला अंगावर पाजलं. स्वतः जेवली नाही पण आम्हाला पाजलं. हे सांगणं काही चुकीचं आहे का? तसा आमचा अनुभव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हे तत्त्वज्ञान अमृतानुभवाच्या रूपाने कळसाचं तत्त्वज्ञान आहे म्हणून रोज सांगतो. ह्याच्यात पाप नाही, पुण्य नाही, काही नाही, काही नाही, कशाची चर्चाच नाही. किंबहुना जीवाची सुद्धा चर्चा नाही. फक्त जगत काय आहे, जगत काय हे सांगितल्यानंतर पुन्हा निराळी जीवाची व्याख्या करण्याची आवश्यकता नाही, कारण जगतामध्ये जीव आलाच. आणि म्हणून सत्य काय, मिथ्या काय हे सगळं संपलं. बद्ध काय, मुक्ती काय. बद्धतेमुळे मुक्तीला महत्व आहे. इथे बद्धताच नाही तर मुक्ती आणली कुठून? नाही का? बद्ध असेल तर मुक्त. बद्धच आहे, बद्ध नाही, मुक्त आहे. बद्ध म्हणल्यामुळे बद्ध आहे मुक्तच. आपण म्हणतो आमचा पोरगा मुलाबाळा जीव अडकलाय. चुकीचे बोलताय. तुमचा अडकलाय, त्यांचा नाही अडकला. बद्ध तुम्ही आहात. आणि ज्याने सोडून दिलं तो मुक्त आहे. म्हणून ही कल्पना आहे बद्ध मुक्ततेची. मुळीच मुख्य नाही बद्धता, ते तर कैची अंडी मुक्तता. ज्ञानोबाराय अमृतानुभवात प्रश्न विचारतात. मुळीच मुख्य नाही बद्धता, तेथ कैची आणली मुक्तता. त्याप्रमाणे बद्धतेच्या दृष्टीने मुक्तता ही श्रेष्ठ आहे.
पण मूळ स्वरूपाच्या ठिकाणी कुणीच कुठे अडकलेलं नाही, कुणीच कुठे अडकलेलं नाही आणि कुणी कोणाला अडकवू शकत नाही. जडभरत राजा आणि रघुगण, तेव्हा जडभरत राजा आणि असाच भटकत होता, राजवाड्याच्या बाहेर बसला होता. त्या दिवशी राजाच्या मेण्याला, पालखीला एक भोई कमी होता. जरा अंगाने चांगले होते जडभरत. ते म्हणले आज एक आला, तर तेव्हा ते बसलाय ते घे नाही म्हणलं, त्याला उठवा. त्यांनी खांदी दिली, ते असे चालायला लागले. काय रे म्हणले, आज पालखी नीट चालत नाही. ते तिघजण घाबरलेले होते. ते म्हणले सरकार आम्ही नीट चालतोय, पण तो नवीन आलाय तो चालत नाही. त्याला सांगा तुरुंगात टाकेन, फोडून काढीन. तरी पण आला, शेवटी उतर खाली मेला. तू काय समजतोस, तुला बेड्या ठोकेन, तुरुंगात डांबीन. जडभरताने हसल्यानं बघितलं. अरे म्हणे माझ्या देहाला बंधन करशील, पण मला काही तू अडकू शकणार नाहीस. राजा एकदम चकित झाला. निराळी भाषा आहे. तू माझ्या देहाला पायाला बेड्या मारशील, पण मला नाही. मी नित्यमुक्त आहे, नित्यमुक्त आहे. म्हणून जडभरत राजा आहे मी, खरा राजा आहे मी, खरा राजा आहे, कोणात अडकलेलो नाही. मी तुम्हाला सांगू का, संत राजे का कोणात अडकलेले नाहीत. गाढवावरून मिळून काढली तरी अडकले नाहीत, विमानातून बसून वैकुंठाला गेले तरी अडकले नाहीत. नाही का, गावाच्या बाहेर काढलं तर पुन्हा गावात आले. माझं म्हणणं कळलं का? आता किती गावात आले, त्यांच्या भोवती गावं वस्ती करी निराळी निर्माण झाली. तेव्हा नीट लक्षात घ्या, या ठिकाणी आता हा समारोप चालू आहे अमृतानुभवाचा. तेव्हा महाराज म्हणाले, तेवी गुरुकृपा थिलेनी निरंतरचे हा सुखगण, आणि तो कृपार कुची हा जाण अनुभवामृत. अनुभवामृत म्हणजे सद्गुरु कृपेचा अर्क आहे. हात ठेविला मस्तकी देवोनी प्रसाद केले सुखी. सद्गुरूंनी कृपा केल्याशिवाय हे ज्ञान प्रगट होत नाही. असतंच, फक्त प्रगट व्हावं लागतं. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, एरवी हृदय स्वयंभूचे असे. प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. आहेच, मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, एरवी स्वयंभूची असे. दिसे आणि असे काय शब्द आहे, कोण शब्दावर जोर आहे? प्रगट झाल्यासारखं दिसतं. कालचा दृष्टांत, सूर्य उगवल्यासारखा दिसतो, पण पुढच्या प्रश्नाचं उत्तर केव्हा मावळला होता? फक्त प्रदक्षिणा चालू होती. बरोबर आहे ना? तसं या ठिकाणी महाराज म्हणाले, बद्धतेकडून मुक्ततेची कल्पना. बाकी काही तिथे काही विशेष आहे अशातला भाग नाही आहे. हा प्रकाशता तरणी सुखतेची परी चढे दुनी, एवं दाविली येथेची श्रवणी सादरता ऐसी. आदरयुक्त भावाने ऐका. माझा सांगण्याचा उद्देश तोच आहे की नीट तुम्ही समजून घ्यावं. आता इथे दृष्टांत जो देतात, मोठा गमतीचा दृष्टांत आहे. ज्ञानाला सर्वच ज्ञात असतं, संसारिकाला सुद्धा सुचणार नाही असा दृष्टांत दिला. ज्याचं लग्न झालंय त्याला सुद्धा दृष्टांत देता येणार नाही असा दृष्टांत दिला. जो आजूबाजूला स्त्रियामध्ये वावरतो त्याला सुद्धा असा दृष्टांत देता येणार नाही. म्हणजे ज्ञान सर्वांग, असं म्हणतात फिलॉसॉफीमध्ये सर्व ज्ञानांचा अंतर्भाव होतो. तसं ज्ञानोबा राय हे मोठे तत्वज्ञ होते,
त्यामुळे सर्व ज्ञानाचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होता. प्रिया सावलिया होय ते अंगीची अंगीन समाये, एरवी तेथीच आहे तारुण्य की. सहजरित्या तारुण्य स्त्रीच्या अंगात असतेच. तरुण स्त्री आहे 17-18 वर्षाची. तरुण स्त्रीच्या अंगामध्ये तारुण्य आहेच. पण पतीला बघितल्यानंतर, त्याचा हात हातात घेतल्यानंतर जसं ते तारुण्य उफळून येतं. बघा आता कसा दृष्टांत दिला आहे. काय प्रतीती आहे, काय अनुभव आहे, कुठे अमृतानुभव, काय दृष्टांत. याचा अर्थ कळला का? कोणत्याही अवस्थेमध्ये अमृतानुभव संपत नाही. जिथे जाल तिथे अमृत तत्वाचाच अनुभव आहे. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता तुमचा प्रश्न आहे. तरुणपण त्या स्त्रीमध्ये लपून असतंच. पण पतीला बघितल्याबरोबर पतीचा समागम होताच ते अंगात असलेलं तारुण्य अंगात मावत नाही. तरुण तर तुर्या लाल लरीला. तारुण्य असं उफळून येतं. की तरुण तर होई नेहमी सांगत असतो मी, जे स्तवन आहे. तर सगळ्यांना दृष्टांत कळण्यासारखा आहे. काय हो, ते तुमचे मित्र आले बघा असं. नाही म्हणे आता जाऊ नका, ते पिऊन तर आहेत. कसा शब्द वापरला जातो मराठीमध्ये? आता ओळख सुद्धा दाखवायला जाऊ नका, तर आहेत. तसं तारुण्य तर. माझं बोलणं कळलं का? हां, हे नीट सगळं कळलं तर अर्थ कळेल तरचा. एरवी तारुण्य नाही का? तरुणीच आहे ती, ललना आहे ती, कामिनी आहे ती. बरोबर आहे ना? पण त्याला बघितल्याबरोबर जसं ते तारुण्य अंगातून उफळून येतं, तसं सद्गुरू राजाची भेट झाल्याबरोबर ज्ञानाची प्रतीती आपल्या असतेच, पण सद्गुरूच्या कृपेने उफळून येते. आता कसा दृष्टांत आणि काय सिद्धांत, याला म्हणावं माऊली. काय तुम्हाला सांगू, एक एक ज्ञानेश्वरचे दृष्टांत आहेत. असाच एक गमतीदार दृष्टांत सांगतो. अगा प्राकृता ही राया अंगी पडे जाई धनंजया, तई दासरी होई तया समान होय. तशी ओवी चटकन कळत नाही. म्हणून तर आमची प्रवचनं चालू आहेत. नाही तर तुम्ही कशाला इथे आला असता. काय अगा बघा ओवी आता ही जशी आहे. अगा ही अमृतानुभवातली ओवी आहे आणि हे आता ज्ञानेश्वरीतले. अगा प्राकृता ही राया अंगी पडे जाई धनंजया, तई दासीर होई तया समान होय. जरा बोलू नका तिथे बरं का बसून. अगा प्राकृता ही राया अंगी पडे जाई धनंजया. चला आता हे जर सांगायचं असेल तर त्याच्या भोवती कुठलं तरी कथानक गुंफलं पाहिजे. कथानक म्हणजे असती काही नाही, एक दृष्टांतापुरतं. मोठा राजा होता, मोठा महाल होता. त्याची बेडरूम मोठी होती आणि राजाच्या बेडरूममध्ये ठराविक माणसाशिवाय कोणी जात नसतं. कारण काही घडलं तर जोखीम त्याची असते. म्हणून एक दासी, तिच्यावर नेमणूक होती. तिने बिछाना टाकायचा, काढायचा, झाडायचं सगळं. सरकार बाहेर पडले की तिने ते काम करून केव्हाही आले तरी बिछाना तयार असावा. चादरी बिदरी रोज बदलून स्वच्छ. राजा महालात असो नाही तर नसो, अत्तराचे फवारे मारलेले, फुलं लावलेली, फुलदाणीमधून मोगऱ्याच्या फुलाचा वास येतोय. हे सगळं करायचं म्हणजे करायचंच. तो असायलाच पाहिजे असं नव्हे.
एक दिवस सरकार बाहेर गेले, शिकारीला गेले. मग निरोप आला की मी काही येता येणार नाही, तिकडेच मुक्काम करतो, सकाळी ये. हिने तो बिछाना टाकला, पराची गादी. त्यावेळेला फोम नव्हता, 750 वर्षाची गोष्ट आहे. पराची गादी, पराची उशी, स्वच्छ दादर, सुंदर रजाई बरं का घातली. उशीवून हात पुन्हा अशी करून ती उशी ठेवली. तिच्या मनात काय आलं, त्या प्राकृताही राया, प्राकृत म्हणजे दासी, राणी नाही, प्राकृताही राया, अंगी पडे जाई धनंजया. मग आता उभी कशी आहे. आणि तिला वाटलं आयुष्य गेलं बिछाना टाकण्यात, पण कधी ज्याच्यावर झोपायची पाळी आली नाही. स्वाभाविक आहे नाही. काही काही माणसं गाडी धुण्याकरता ठेवलेली असतात, त्यांच्या मनात कधीतरी येतच की आयुष्यभर मालकाची गाडी धुतोय, पण या सीटवर बसण्याची पाळी केव्हा आली नाही. म्हणून चोरून कधी का होईना, साफ करायच्या होईना, पण तो बसतोच तिथे. तसं हिला वाटलं काय रजाई, हात फिरवला तर किती गुळगुळीत, किती मऊ, आपण केव्हा झोपणार याच्यावर. तितक्यात सरकार म्हणारे येणार नाहीत. मग तिने आपलं दार रेटून गेलं. तिथे कोणी येतच नव्हतं. रजाई घेतली आणि झोपली की. दिवा बारीक केला होता आणि रात्री 1 वाजता केव्हा तरी सरकार आले. त्यांना वाटलं राणीसाहेब आहेत, पुढचं समजून घ्या. आता उभी म्हणतो मग, आगा प्राकृता ही राया, अंगी पडे जाई धनंजया. बरं का, तीही काही बोलली नाही. माझं बोलणं कळलं का? तीही काही बोलली नाही. आणि सावध झाल्यानंतर अरे म्हणे, रंगे तू. नाही म्हणले, मान कापा, काही करा, घडली चूक माझ्या हातून. माझ्या मनात असं आलं की आयुष्याभर बिछाना घालण्यात गेला, पण याच्यावर केव्हा झोपणार, म्हणून मी सहज टेकायला गेले तर झोप लागली. आणि तुम्ही आलात, मला असं वाटलं केव्हा आपल्याला राजाचा हात लागायचा आहे, गप्प बसावं, सहन करावं, जे होईल ते होईल. राजाने तिच्याकडे बघितलं. काय होणार आहे म्हणाले, आजपासून अनेक राण्या आहेत, त्यातली एक तू राणी. आता उभी म्हणू का, आगा प्राकृता ही राया, अंगी पडे जई धनंजया, तई दासिरीही तया समान होय. कळली का आता उभी? दासी होती. दुसऱ्या दिवसापासून तिच्या सेवेला 10 दास्या आल्या. मरक्या राजाचा हात लागला तर राणी झाली. संत मायबापांचा हात डोक्यावर ठेवला तर काय होणार नाही. कळली ओवी? हां, म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्व अवस्थेमध्ये रंगून गेलेले महात्मे आहेत, नाही का. ही तरुण तर आहे, प्रिया सावलिया होय. त्यांची विरहणी जर बघितली, आजी शुभ लवे लोचनु हरिके सांगता आहे, शकुन दृष्टी देखिले सुंदर. अलंकार लेव वा, अलंकार लेव वा, चंदनु चर्चावा, चंदनु चर्चावा. जाती जुती पारिया अंकिते सेवंती. शेला काढा कामे तुचा, शेला काढा कामे तुचा. हा दिनू दैवाचा, हा दिनू दैवाचा का. 16 तो आमचे मंदिर गे माये. 16 तो आमचे मंदिर गे माये. गुडिया उभवा मकरे श्रृंगारा. पुढचा आहे का, भेटी होईल आळिंगी. काय म्हणतायत विरहिणीमध्ये? म्हणतायत आज माझ्या सख्याची मला भेट होणार आहे.
आणि ज्ञानोबाराय म्हणतायत, मला अशी नटवा, मला अशी सजवा. आजी शुभ लवे लोचनू हरिखे सांगता हे शकूण, दृष्टी देखील सुंदर. शेला काढा का मेचुदा, हिरवागार शेला काढा, मला नटवा, माझ्या डोक्यामध्ये जाई जुई चंपक घाला, अशी सुंदर दिसली पाहिजे की माझ्या सख्याने बघितल्यावर जवळ घेतलं पाहिजे. कारण का नटवा? सख्याने विचारलं, भेटी होईल आळिंगी. आता काय म्हणावं ह्याला? शृंगाराच्या वर सुद्धा शांत रस प्रगट केलाय. शृंगाराच्या माध्यमातून शांताकडे नेलं. शृंगाराच्या माता देऊ पाय, हेच ज्ञानेश्वरी सांगितलं. त्याचा अर्थ असा आहे, जीव हा प्रतितिरूपच आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा.